हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ब्लाऊजला गोट घालण्याची परफेक्ट पद्धत। बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस ब्लाऊजला गोट घालतो तर गोट उलटा पडतो किंवा ब्लाऊजचा जो गोट आहे तो एकसारखा येत नाही। तर या प्रॉब्लेमवरती मी तुम्हाला एक सोल्युशन सांगणार आहे। आता मी ते ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घेतलेलं आहे, बॅकचा गळा, फ्रंटचा गळा आणि मेन म्हणजे पुढचं आयपट्टी, बटनपट्टी ह्यांची उंची सारखी आहे की नाही ती एकदा बघून घ्यायची आणि त्यानंतर घेणार आहोत आपण गोटसाठी एक कापडची पट्टी। आता ही पट्टीची लांबी किती घ्यायची, तर टोटल तुम्ही गळ्याची लांबी टेपच्या साहाय्याने मोजून तुम्ही हवी तेवढी लांबी घेऊ शकता आणि रुंदी 1.25 इंच रुंदीची ही पट्टी घ्यायची आहे। आता इथं मी तिरकस पट्टी कापणार नाही, सरळ पट्टीनेच गोट घालणार आहे ब्लाऊजला। माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की तिरकस पट्टी जर कापली तरच गोट चांगला येतो, पण माझा पर्सनली असा अनुभव आहे की तिरकस गोट पट्टीचा तर गोट छान येतोच, पण जर तिरकस पट्टी कापण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्राचं कापड नसेल तर सरळ पट्टीचा सुद्धा गोट खूप छान येतो आणि शक्यतो मी सरळ पट्टीचाच गोट बनवते। तर आता इथे पाहू शकता मी ब्लाऊजचा जो गळा आहे तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा, किंवा तुम्ही हवी जास्त कापड असेल तर लांब पण पट्टी घेऊ शकता, असं काही नाही, पण परफेक्ट मेजरमेंट असावं म्हणून मी तुम्हाला एकदा गळा हा पूर्ण मोजून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने जो आपला मेजरमेंट टेप आहे तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थित पकडायचा आहे आणि पूर्ण गळ्याचं जी काही लांबी आहे ती मोजून घ्यायची। आता इथे टोटल माझी लांबी 37 इंच लांब आहे, तर मी जवळपास 40 इंच लांबीची पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीची रुंदी 1.25 इंच रुंदी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। आता मी इथे ही पट्टी जोडून घेतलेली आहे। आता ह्या छोट्या छोट्या पट्ट्या एकमेकींना जोडायच्या कशा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे पाहू शकता मी ही पट्टी जी सुईची बाजू आहे मी पट्टी जोडलेली आहे त्या सुईच्या बाजूने दुसरी पट्टी ठेवायची, ही आहे आतली बाजू। आता अशा पद्धतीने पट्टी व्यवस्थित अडकून घ्यायची, सुईची बाजू वरची ठेवायची आणि ही पट्टी दुसऱ्या पट्टीच्या टोकावर अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्याला 1/4 इंच शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई मारल्यानंतर अशा पद्धतीने ही पट्टी अशी उलटी करून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला कट करून दाखवते इथे तुम्हाला समजावं म्हणून। तर इथे शिलाई मारल्यानंतर आपण जर असं सरळ पट्टी केली तर इथे पाहू शकता हे वरती दिसतं, तर ह्याची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, तर हे पण आपण शिलाई मारून घेणार आहोत याच्यावरती आणि ह्याला पण लॉक करून घेणार आहोत। तर ही पट्टी उलटून घ्यायची आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता मी आता इथे शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपली पूर्ण लांबीची पट्टी तयार झालेली आहे। आता आपण ब्लाऊजला गोट घालणार आहोत, त्यासाठी काय करायचं आहे, इथे थोडंसं जर टोक वगैरे असेल तर ती व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि ही जी पट्टी आहे ही पट्टीची जी सुईची बाजू आहे ती आतल्या बाजूने न येता उलट्या बाजूने आली पाहिजे। तर जी शिलाईची बाजू आहे ती अशा पद्धतीने पकडायची सरळ आणि मग ह्या पट्टीला मधोमध फोल्ड करायचं आहे। आता सेंटरला सारखं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पट्टी दुमडून घ्यायची आणि मग त्याला मधोमध फोल्ड करून एकदम टोकावरती जो काही आपला ब्लाऊजचा गळ्याचा टोक आहे त्या टोकवरती ठेवून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण गळ्या इथे पाहू शकता आता मी 1/4 इंच मार्जिन ठेवून पूर्ण गळ्याला पट्टी मारून घेत आहे। जी शोल्डरची पट्टी आहे ती पुढच्या बाजूने आली पाहिजे, अशा पद्धतीने गळ्याला पूर्ण गळ्याला ही पट्टी शिलाईच्या साहाय्याने जोडून घ्यायची आहे। आता ही पट्टी जोडताना ही पट्टी जी आहे ती कुठेही खेचायची नाही आणि गळा पण असा सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे, सरळ घ्यायचा आहे। जो काही गळ्याचा गोल भाग आहे तो पण पट्टी जोडताना सरळ करून घ्यायचा आणि सरळ पट्टी जोडायची आहे, कुठेही पट्टी किंवा ब्लाऊज कुठेही खेचायचं नाहीये। तर पाहू शकता आपण ही पट्टी जोडत जोडत गळ्याच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहोत। तर आता दुसऱ्या टोकापर्यंत अशीच पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती इथे कट करून घ्यायची। कट करताना 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे, कारण हे कापड आपण अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून घेणार आहोत आणि त्याला लॉक करणार आहोत।
आता आपण घालणार आहोत गोट. त्याआधी पाहून घेऊ शकता मी इथे शिलाईमध्ये किती कापड दुमडलेलं आहे. शिलाईमध्ये एकसारखं कापड आहे आणि शिलाई एकसारखी मारलेली आहे, त्यामुळे इथे गोट पण एकसारखा येतो. आता गोट घालताना हा जो भाग आहे शिलाईचा तो अशा पद्धतीने या बोटाने वरती उचलून घ्यायचा आहे आणि जो गोटपट्टीचा भाग आहे तो त्याला अशा पद्धतीने लपेटून घ्यायचा आहे. म्हणजे जो शिलाईचं जे कापड आहे ते बरोबर त्या गोटच्या आतमध्ये सरळ उभं स्टँड राहील अशा पद्धतीने कापड गोळा करायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे. आता ह्या नखाच्या साहाय्याने आतली जी पट्टी ती अशी वरती लोटायची आहे आणि वरच्या अंगठ्या शेजारच्या बोटाने बरोबर गोट त्याला लपेटून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे. हे पहा इथे अशा पद्धतीने. आता गोट घालताना ज्यावेळेस आपण ही पट्टी आतल्या शिलाईच्या कापडाला लपेटून घेतो त्यावेळेस हे कापड आणि हा गोटचा जो भाग आहे हा थोडासा स्ट्रेट पकडायचा आणि मग शिलाई मारायची. त्याने एकदम सुंदर नाजूक असा गोट येतो. हे पहा. आता इथे जर असं वाटत असेल की गोट चपटा येतं, अशा पद्धतीने या बोटाच्या साहाय्याने थोडंसं कापड आतमध्ये ओढून घ्यायचं आहे आणि मग गोट घालायचा आहे.